हर हर महादेव मित्रांनो जी लोक चिकन प्रोटीन साठी खातात किंवा टेस्ट साठी खातात त्या लोकांनी आधी हा व्हिडिओ बघा. मित्रांनो, आजकालच्या कोंबड्यांना ग्रोथ हॉर्मोन इंजेक्ट केलं जातं. त्यांना एकाच ठिकाणी ठेवलं जातं. खूप सारं स्टार्च खायला घालतात. त्यांना सनरेज पण नाही मिळत. ते स्वतःच्या पायावर सुद्धा उभे नाही राहू शकत, बिकॉज खूप लहानपणी त्यांचं वजन खूप जास्त वाढलेलं असतं आणि त्यामुळे त्यांची इम्युनिटी ऑलरेडी वीक असते. त्यांचे हॉर्मोन सुद्धा इम्बॅलन्स झालेले असतात. भरपूर सारे आजार त्यांना ऑलरेडी झालेले असतात, जे आपल्याला दिसून पण नाहीत, कारण की आपण त्यांचं ब्लड टेस्ट नाही करत. जर आपण त्यांचं ब्लड टेस्ट केलं तर मला वाटत नाही की कोणीही ते चिकन परत खाईल. 100 ग्राम ब्रेस्ट पीस मध्ये 20 to 25 ग्राम प्रोटीन तर तुम्हाला मिळणारच आहे. त्याबरोबर तुम्ही तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स करून घेताय आणि हा हॉर्मोनल इम्बॅलन्स लगेच सुरू होत नाही. तुमची बॉडी हळूहळू वीक होत जाते. काही वर्षानंतर त्याचे साईड इफेक्ट दाखवायला स्टार्ट करते. अननेसेसरी वेट गेन, स्ट्रेस, एन्झायटी, अँगर, स्लो कॉग्निटिव्ह फंक्शनिंग, या सर्व गोष्टी हॉर्मोनल इम्बॅलन्सचे साईड इफेक्ट्स आहेत. आणि ही गोष्ट पूर्णपैकी खरी आहे की ह्युमन बॉडी हळूहळू टॉलरेट करणं सोडून देते. तर लक्ष घाला या गोष्टीवर. फक्त प्रोटीन साठी किंवा टेस्ट साठी स्वतःच्या बॉडीला हार्म करणं बंद करा. स्टे फिट, स्टे हेल्दी अँड स्टे सेफ. हर हर महादेव.